आता केसांसाठी महिला वर्ग एक फार परेशान असतो बघा केस गळतीसाठी. मोर आवळा घ्यायचं आणि साधं खोबरेल तेल घ्यायचं. मोर आवळा किसायचं आणि ते साध्या खोबरेल तेलात घालायचं. त्याच्यात कडुलिंबाची पानं भरपूर घालायची. कडुलिंबाची पानं जितकी बसतील तेवढी घाला आणि हे तेल म्हणजे 1 लिटरमध्ये चांगलं ते पूर्ण भिजली पाहिजे, पूर्ण कडुलिंबानं मुजलं पाहिजे. अशा पद्धतीनं ते तुम्ही एवढी कडुलिंबाची पानं घालायची. ते तेल उकळवायचं, 2 दिवस झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यानंतर परत ते चोथ्या सकट सगळं वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि हे तेल आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा लावायचं. जास्तीत जास्त 2 वेळा. एका वेळेतच तुमची केस गळती कमी व्हायला लागते, थांबून जाते. आणि जर ते जर समजा शुगरच्या लोकांनी जर हे जर आठवड्यातून 2 वेळा लावलं तर शुगर बीपी नॉर्मल राहतो. कारण काय होतं, मेंदू शांत होतो, मेंदू फ्री होतो, टेन्शन फ्री लाईफ होतं. मेन म्हणजे हे लावल्यानंतर झोप खूप शांत लागते. म्हणजे ज्याला निद्रानाशाचा त्रास आहे, झोप लागत नाही, त्यांनी हे मात्र नक्की करून बघावं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आता इथं गुडघेदुखी आणि कंबरदुखी मला सांगितलं होतं. गुडघेदुखीसाठी आणि कंबरदुखीसाठी मी पाया पडतो सगळ्यांना. गुडघे बदलणे, ते हे करणे, ते करणे जरा डोक्यातलं काढा. गुडघेदुखी जर असेल, नुकतीच सुरुवात होते, लगेच लंगडायला लागायचं नाही बघा. बऱ्याच लोकांचं जमतच नाही. जमू दे नाही जमू दे, पाय झटकायला चालू करायचं. जरी दुखलं तरी दुखू दे, पण पाय असे झटकायचे, कशाला तर धरायचं आणि झटकायला चालू करायचं. 2 दिवस दुखेल, 4 दिवस दुखेल, कदाचित आज दुखलं त्याच्यापेक्षा उद्या जास्त दुखायला चालू होईल, परवा त्याच्यापेक्षा जास्त दुखेल. पण 4थ्या किंवा 5व्या दिवसापासून ऑटोमॅटिक कमी व्हायला लागेल. तुमच्या गुडघेदुखीचा त्रास आठवड्यात ऑटोमॅटिक निघून जाईल. दुखत असलं तरी दुखू दे, फक्त हे करू नका. तरी त्यातून गुडघेदुखी आणि कंबरदुखीसाठी तुम्हाला जर काय वाटत असेल तर निसर्गातून बरेच उपचार केले जातात, बरेच लेप लावले जातात. जे लेप आमच्या इथं तोडकर संजीवनीमध्ये आहेत. तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता. गुडघेदुखी असू दे, कंबरदुखी असू दे, स्लीप डिस्क असू दे, काही असू दे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. नाहीतर चक्की सरकली, कंबर दुखते, गॅप पडलाय, हे सगळं आमच्या इथं 3 ते 4 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 5 दिवसांमध्ये सगळं क्लिअर केलं जातं. तेही कायमस्वरूपी बरं होत आहे बरं का. हे असं नाही की आतापुरतं केल्यापुरतं बरं वाटल्यानंतर. अशा आयुर्वेदाच्या बऱ्याच थेरी आहेत ज्या आपण आमच्या तोडकर संजीवनीमध्ये वापरतो, ज्याचा उपयोग करून आम्ही लोकांना बरं करण्याचा प्रयत्न करतो. तोडकर संजीवनीची सुरुवात मी एका गोष्टीसाठी केली. जी पुस्तकं वाचली त्यावेळेस मला असं वाटतं की हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आयुर्वेद हा तुमचा, आमचा, सगळ्यांचा आहे. तुमचा नाही का आयुर्वेद? आणि जग मान्य करते की आयुर्वेदाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे. आयुर्वेदिक आता हिरो हिरोईन, माझ्याकडे तर खूप लोक येतात, मोठमोठे पॉलिटिशियन्स येतात, मोठमोठे हिरो हिरोईन सगळे येतात माझ्याकडे. किती पैसे द्यायला तयार असतात ते, पण त्यांनाही तोच रेट आहे. लक्षात घ्या, माझ्या इथे मी कुणाला स्पेशल समजत नाही. मी सगळेच माझ्यासाठी स्पेशल आहे. आणि अशा ह्याच्यातून जे मी उपचार पद्धती शिकलो, जे काय केलं ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला तोडकर संजीवनीची निर्मिती 2012ला केली. त्याच्या अगोदरपासून मी जवळपास 30-35 वर्ष झालं मी याच्यात काम करतोय. पण जवळपास 2012ला मी ह्या तोडकर संजीवनीची सुरुवात केली. आज 13 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. पण ह्या 13 वर्षामध्ये 7 लाख लोकांवरती आम्ही यशस्वी उपचार करू शकलेलो आहे. 7 लाख लोकांवरती. आणि माझ्याकडे त्याच्यात नोंद आहे. आज माझ्याकडे 54 देशातून लोक येतात. 54 देशातून. आणि तेवढ्या देशातनी खूप लोक मानतात. कोरोनामध्ये मला समजले, सगळ्यांनी मान्य केलं की आयुर्वेद श्रेष्ठ आहे. आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही आहे. नाहीतर एक खायचं त्याला दुसरं काहीतरी करून घ्यायचं, असला प्रकार आयुर्वेदात नाही. त्यामुळे पाया पडतो, कुणाचं पण घ्या तर आयुर्वेदिक घ्या, माझंच घ्या असं म्हणत नाही. कारण आयुर्वेद पण डेव्हलप झालाय, आयुर्वेद पण सुधारलाय. आणि तुम्ही आम्ही जर आयुर्वेदाकडे नाही वळलो तर अवघड आहे. म्हणजे ते कसं असतं म्हणजे घरच्याच माणसाला किंमत नाही असं सध्या चालू असतं आपल्या इथे बघा. बाहेर ज्याला किंमत आहे. अहो हे सगळं तुम्हाला वाटत असेल की गुडघे दुखतात मग आता त्याचं ऑपरेशन, काही चीरफाड करायची गरज लागत नाही. आयुर्वेदात कुठल्याही प्रकारची चीरफाड न करता बऱ्याच व्याधींवरती आपण यशस्वी उपचार करू शकतो. तोडकर संजीवनीमध्ये आम्ही ते सिद्ध केलेलं आहे, आम्ही दाखवलेलं आहे. आज कितीतरी लोक तिथे येतात. तुम्हाला जर तसा काय प्रॉब्लेम असेल तर या, खूप कमी खर्चामध्ये. माझ्याकडे सोलापूर वगैरे सगळ्या महाराष्ट्रातून येतात, 54 देशातून लोक येतात. लक्षात घ्या, सोलापूरचे तर खूप लोक असतात, पुण्याला तर खूप येतात बघा सोलापूरची लोक माझ्याकडे. इकडे आता कोल्हापूरला पण यायला चालणार, रस्ता चांगला झाल्यामुळे आपल्याला पण यायला काय हरकत नाही. 2 तासामध्ये इथलं कोल्हापूर आहे.
तर यायला हरकत नाही. ज्यांना ज्यांना यायचं ते नक्की या. नाही यायचं तर आयुर्वेदिकच घ्या बरं का, मी पाया पडतो तुमच्या, कारण साईड इफेक्ट नाही त्याला. अशा पद्धतीने चला मी तुम्हाला पुढे सांगतो. गुडघेदुखी, आता तुम्हाला गुडघेदुखी कंबरदुखी पुरुषांच्या मध्ये नको असेल किंवा अजून एक पुरुषांच्या मध्ये न्यूनगंड तयार झाला असतो, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला असतो, विशेष करून या वयामध्ये असं वाटतं की संसारात राम नाही राहिला. याला दुसरं तिसरं कारण काय नसते, आपला आत्मविश्वास कमी झालेला असतो. संसारातला राम कुठेही जात नाही. हा लूज कॉन्फिडन्स मुळे. आता वय झालं, आता काय पहिल्यासारखं जमत नाही, पहिल्यासारखा राम नाही आपला असं वाटतंय. सगळं होईल. रोज एक चमचा पांढरे तीळ जाऊन खायचे आणि अशोकाच्या पानांचा काढा प्यायचा. अशोकाच्या पानांचा काढा प्यायचा. ऑटोमॅटिक बघा तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं काही नाही होता. 21 दिवसानंतर तुम्हाला हळूहळू रिझल्ट जाणवायला लागते. तीळ खायचे नाही जायचे. गुडघेदुखी कंबरदुखी कमी होईल. कॅल्शियमची मात्रा वाढते शरीरामध्ये, हाडं मजबूत होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संसारात, तुम्हाला समजतं ना मी काय म्हणतो ते, संसारात राम परत यायला लागेल. करून बघा, नाहीतर त्यासाठी लोक खूप नाराज असतात. अहो काय काय लोक बायकोवर संशय घेणे, कमी पडतोय संसारात, आता पहिल्यासारखं नाही असं म्हणून संसारात भांडणं होतात. पांढरे तीळ खायचे ना, अशोकाच्या पानांचा काढा प्यायचा, कुठल्याही औषधांच्या मागे लागायचं नाही. तुम्हाला पण पाया पडून सांगतो, गुडघेदुखी कंबरदुखी जर तुम्हाला नको असेल, रोज रात्री जेवण झाल्यानंतर खसखस खायची 1 चमचा. खसखस माहिती आहे ना, बघा पूर्वीच्या लोकांनी स्वयंपाकात काय काय आणलं आपल्या स्वयंपाकात, तर खसखस खायची रोज रात्री जेवण झाल्यानंतर. गुडघेदुखी कंबरदुखी ऑटोमॅटिक कमी व्हायला लागेल. तुमचं पण तुम्हाला वाटतंय ना आपण आता काय वय झालंय, म्हातार झालोय, तारुण्य संपायला लागलंय, संपूर्ण तारुण्य तुमचं व्यवस्थित राहू शकता, व्यवस्थित परत येऊ शकता. फक्त तुम्ही हे करून बघा, साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि पिंपळाच्या पानाचा काढा करून प्यायचा तुम्ही. पिंपळाच्या पानाचा हार्मोन्स मध्ये जे प्रॉब्लेम येतात ना, मगाशी मी सांगितलं बघा की अनामिक भीती खूप वाटते महिलांच्या मध्ये. कुणाचं काय माहित नसतं की कुणाचं कोण मेलं तरी हिला धडकी भरायला लागते. काहीतरी असं कोण बोलायला काय झालं काय झालं करून लगेच हिचं धडधड वाढायला लागते. तर तुम्हाला हे जर नॉर्मल राहायचं असेल तर गाजराचा रस एक फुलपात्र भरून काढायचं, त्याच्यात अर्धा चमचा मध मिक्स करायचं आणि प्यायचं. हृदयाची धडधड नॉर्मल स्टेजवरती यायला लागते 3 दिवसामध्ये. करून बघा 3 दिवसामध्ये. अनामिक भीती म्हणजे हार्मोन्स चेंज व्हायला लागलेत, ह्याला घाबरायचं नाही. हा कुठला रोग नाही. पुरुष मंडळीला पण पाया पडतो. जर असं आपली बायको म्हणत असेल मला भीती वाटते, तर तिला आधाराची गरज आहे, लक्षात घ्या. ती मुद्दाम करत नाही, तिला हार्मोन्समुळे हे अनामिक भीती वाटते. आणि तुम्हाला पण सांगतो, तुम्ही पण लय असं काय आधार करत बसू, मला कोण समजून घेत नाही, माझं कोण ऐकतच नाही, मला कोण नाहीच आता, हे येतात की नाही विचार डोक्यात. तर हे सगळे काढून टाकायचे. हे काय रोग नाही आहे. तुम्हाला कोण नाही मग तुम्ही असं कसं म्हणतो, मुलं बाळ नवरा सगळे आहेत की तुम्हाला, हे असले वेडे विचार असतात ते. आणि प्रत्येक बाईला येतात, काय माझं कोण ऐकतच नाही, कोण राहिलं नाही माझं दुनियात, काय कुणाला माझी काळजी नाही, नसल्यानं बरं जीवन, आयुष्य नको, मग मरणच बरं. काय काय मरतात खरं सांगायचं राजा, तर मरू नका, पाया पडतो तुम्हाला. हे ठराविक वेळ असते त्यामध्ये होते. जसं वयात येताना मुली चंचल होतात, वयातून जाताना बायका भित्र्या होतात. एकदा ते तुमचं मासिक धर्म तुमचा कंट्रोलमध्ये. आणि जर तुम्हाला पाहिजेच असेल तर त्याच्यावरती पण सगळं दिलेलंच आहे. पण एक मोबाईल नंबर देतो तुम्हाला, तो मोबाईल नंबर लिहून घ्या. तुम्ही डायरेक्ट थेट माझ्या बायकोशी बोलू शकता. माई, सगळे माई म्हणतात, संजीवनी तोडकर नाव आहे त्यांचं, त्यांच्याशी बोलू शकता. 99 21 57 70 33 माईचा नंबर आहे. फोन करा त्याच्यावरती 99 21 57 70 33 99 21 57 70 33 9921577033 9921577033 माईला फोन करा याच्यावरती तुमच्या समस्या. कारण कसं असतंय, जे काय असेल तर त्या तुमच्याशी ओपन बोलू शकतात, तुम्ही त्यांच्याशी ओपन बोलू शकता, सांगू शकता. फोन करायचं, माईंशी बोलायचं आहे म्हणायचं, तुम्ही माईंशी बोलू शकता. ऑनलाईन जरी बोलायचं असेल तरी फोन करा, तुम्हाला ऑनलाईन सुद्धा समोरासमोर बोलता येतं बरं का माईंशी. व्हिडिओ कॉलवरती माई बोलतात. पाहिजे असेल तर त्यांना भेटायची वेळ फक्त घ्यावी लागते, कामं भरपूर असतात त्यांना. भेटायची वेळ घ्या आणि त्या वेळेनुसार तुम्ही बोला, काही हरकत नाही. सगळ्या मनातल्या शंका सांगा, त्याच्यावरती त्या तुम्हाला उत्तर देतील.
आणि हे आम्ही सेवा म्हणून करतोय. माझं फाउंडेशन आहे, त्याच्यावरती माहीत चालवतात, माहीत त्याचं सगळं बघतात. तर ते तुम्हाला महिलांच्यासाठी स्वास्थ्य फाउंडेशन आहे, ते माई काम करत असतात त्याच्यावरती. तर तुम्ही नक्की फक्त पाया पडतो, घाबरू नका.